दादा, काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतात. भाजपकडून कशा पद्धतीची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे? बैठका वगैरे सुरू झालेल्या आहेत का? भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीनं उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू याची खात्री माननीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत. आणि मला निश्चित यात खात्री आहे, आता राजकीय घडामोडी तुम्हालाही बघत असाल, आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू. युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाल्या का? कारण अन्य पक्षही आपल्या भाजपशी पक्षाच्या जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील. पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू. पण युतीबाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक नेत्यांना दिले असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील. सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं? आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे. आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामाला लागलो. पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. तालुक्यात 3 नगरपालिका आहेत, अक्कलकोट तालुक्यात. त्या नगरपालिकेची निवडणूक कशा प्रकारे? तालुक्यात 3 नगरपालिका निवडणूक आहेत. तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताकदीनं उतरत आहोत. आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि या बाबतीत मी पक्षश्रेष्ठींना आहे, नेत्यांनाही मी विनंती केलेली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही. आम्ही इथं स्वबळावर लढवू. कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इथला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी. आणि मला सिंगल लढवायची, आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षांना अक्कलकोटसाठी तरी केली.